या 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 या. अहो, आत्ताच आमदार साहेबांचा फोन आला होता. तुमच्या गावचा प्रश्न सोडवा असं म्हणाले ते. हे बघा, तुम्ही काय करा, तुमच्या गावातले जलसंधारणाचे काम सुरू करा. म्हणजे काही दिवसात तुमचा पाणी पुरवठा सुरू करता येईल आणि टँकरही देता येईल. हां, आता तुम्ही नवे आहात म्हणून टँकरचे गणित समजावून सांगतो. त्यात तुमचाच फायदा आहे. एका टँकरचे 1600 रुपये, डिझेलचे 400 रुपये एका फेरीचे तुम्ही द्यायचे पंचायतीकडून, 800 रुपये आपले, 500 रुपये वर पोचवावे लागतात, 300 तुमचे. फेऱ्या कमी करायच्यात आणि दाखवायच्यात जास्त, त्यातही कमाईच. म्हणजे 8 फेऱ्या केल्या तर आम्हाला भेटेन 2400 रुपये. हा 2 फेऱ्या जास्त दाखवल्या तर 4000 रुपये जास्ती. हा त्यातच 1500 आमचे, म्हणजे 4000 रुपये दिवसाले. हा हुशारात की. लवकर कळले तुम्हाला. टँकरचा अर्ज तर केला आहे ह्या कलेक्टरकडे. आमची कमाई नका देऊ. ते 2 टँकर जास्त पाठवा. लोकांचा तोंडाचं पाणी हिसकाडून पैसे केले तर तुमच्यासारख्या उचित पुणावळीचे पंच. आम्हाला नको तो पैसा. हो, नाही 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 नाही, उद्याच सुरू करतो टँकर. हां, आणि दिवसाला 4 टँकरने होईल तुमचे काम. त्याच्यात किमान माझे काही घेणार नाही मी. धन्यवाद. धरणातलाही पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्या इतकाच सुरू करा असं आमदार साहेब म्हणाले. पण तुमच्या गावचं पर्जन्यमान चांगलं असल्यामुळे धरणातून पाणी पुरवठा करणं थोडं अडचणीचं होईल. पण मी पाहतो काय करायचं ते.